मुरलीधर मोहोळ यांनी गोखलेंसोबत जैन हॉस्टेलमध्ये भगवान महावीरांचं दर्शन घेतलं आणि देव राहिला बाजूला, देवासहित जमीन कशी हडपता येईल हे पाहिलं. रवींद्र धंगेकरांचा नवा आरोप. पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्रीच्या व्यवहाराशी माझा कोणताही संबंध नाही. ज्या गोखले बिल्डरची माझी भागीदारी असल्याचा आरोप होतो आहे त्याच्या दोन्ही कंपन्यांमधून मी वर्षभरापूर्वी बाहेर पडलो होतो. त्यामुळे जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन व्यवहाराशी माझा कोणताही संबंध नाही, असं स्पष्टीकरण भाजप खासदार मुरलीधर मोहोळ यांनी दिलं आहे. एका गोष्टीचं वाईट वाटतं की एका चुकीच्या बातमीने राजकीय कार्यकर्त्याचे मनोबल खच्ची होऊ शकते किंवा एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त होऊ शकते, असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलेलं आहे आणि ते रविवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आणि यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्यावर जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्री संबंधी झालेल्या आरोपांवर सविस्तरपणे स्पष्टीकरण दिलं. त्यावर पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाष्य केलं आहे. मोदींनी मोहोळ यांची चौकशी करावी, याची ईडीमार्फत चौकशी करावी. मित्राला पाठीशी घालायचं काम मोहोळ यांनी केलं. जर चुकीचं असेल तर गोखले आणि बडेकर यांना शिक्षा द्यावी, असंही त्यांनी म्हणायला हवं होतं. बडेकरमध्ये आजही तेच आहेत. यामध्ये सगळे कोथरूडचे बिल्डर कसे आले? मी भाजपवर बोलत नाही, पण जे चुकलं ते चुकलं. यांची सगळ्यांची पार्टनरशिप आहे. धर्मादाय आयुक्तांनी काय केलं हे पाहावं लागेल. हा विषय त्यांच्यासमोर जायला हवा होता. तो गेला की नाही हे पाहावं लागेल. या प्रकरणी मुरलीधर मोहोळ यांचा हात आहे. जैन समाजाची जागा परत द्यावी, चौकशी करावी. चुकीच्या पद्धतीने हा व्यवहार झालेला आहे, याची चौकशी यंत्रणेनं करावी. तुम्ही आता मंदिर देखील खायला लागले आहेत. मी देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करणार आहे की याची चौकशी करावी. मी भाजपवर एकही शब्दाने बोलत नाही. इथे युती धर्माचा विषय येत नाही, असंही धंगेकर यांनी म्हटलेलं आहे. 2 दिवसापूर्वी पुणे शहरामध्ये जैन समाजाचे गुरु असतील, त्यांचे सगळे लोक असतील आणि त्यांचा जो मोर्चा होता त्या मोर्चामध्ये मी स्वतः गेलो होतो. आणि त्यानंतर लक्षात आलं की तो सगळा व्यवहार, म्हणजे त्याच्या अगोदर ती चर्चा चालू होती आणि हा सगळा व्यवहार संशयास्पद आहे. आणि जर हा मोर्चा निघला तर आम्ही शेवटी एक पुणेकर म्हणून त्या मोर्चाला मी हजर होतो. आणि लक्षात आलं की ह्या सगळ्या व्यवहारामध्ये काहीतरी काळबेरं यामध्ये शिस्त आहे. तर मग मी काल रात्री एक ट्विट केलं, काय म्हणतात धंगेकर, जमीन चोर निघला मुरलीधर. आता ह्याच्यामध्ये त्यांना राग येणं साहजिकच आहे, कारण आपण ज्या पद्धतीने ह्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने टेंडर प्रक्रिया करून आपले जवळचे बिल्डरला ही घशात कशी मिळेल हे प्रयत्न केल्यामुळं त्यांची सकाळची प्रेस मी पाहिलं, केविलवाणी प्रेस होती त्यांची. त्या प्रेसमध्ये जमत नव्हता. मला कीव आली, म्हणजे एवढा मोठा खासदार आणि अशा पद्धतीने मी त्यातला नाही, मग मी जैन समाज आहे, मग मी त्यांचं काम करणं, हातबल पाहिलं मी. तर ही परिस्थिती हातबल व्हायची कारण आपल्या चुकीच्या कर्तृत्वामुळं, आपण चुकीचं वागल्यामुळं ही परिस्थिती निर्माण होती. आणि समोरच्याला आपण काय बोलण्यापेक्षा आपल्याकडे 4 बोट आहेत, समोरच्याला 1 बोट दाखवत आणि ह्याचंही ध्यान त्यांनी ठेवलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.